बघता बघता आनंदाचे कसे 10 दिवस निघून गेले ते कळालं पण नाही. आता परत या दिवसांची 1 वर्ष वाट बघावी लागणार. तर काय म्हणता पब्लिक, मी तुषार वारगडे तुमचं माझ्या बाप्पाच्या विसर्जनाच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. जेवढा आनंद झालता बाप्पा येताना त्याच्या डबल दुःख झाले बाप्पा जाताना. आता परत वर्षभर आपलं घर सुनं पाडणार. बारीक पोरांनी बाप्पाला तर डायरेक्ट लोटांगण घातलं होतं. तुम्हाला तर मी मागच्याच ब्लॉग मध्ये बोललो होतो, लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं. तशीच आपली त्रिशा तिच्या भाषेत बाप्पाला काय सांगत होते तिचं तिलाच माहिती. गणपती बाप्पाला खाली उतरवून सगळ्यांनी वावरून घेतलं. नंतर आला माझा नंबर, मी आता डायरेक्ट लोटांगण घातलं होतं. ती त्रिशा डायरेक्ट मग अंगावर बस. मी आता डायरेक्ट गणपती बाप्पाला सांगितलं मी या वर्षी 12वीला आहे, मला चांगल्या मार्कांना पास करून घे. नंतर आली वेळ बाप्पाला घर दाखवण्याची. घर दाखवून आपण चालू आता बाप्पाचं विसर्जन करायला. दरवर्षी आपण आपल्या घरची मूर्ती मंडळाची मूर्ती संगत नेतोय, पण या वर्षी आपल्या घरच्या मूर्तीचं विसर्जन लवकर करून राहिलोय. कारण आपल्याला लागत आपल्या मंडळामध्ये मोकार धिंगाणा घालायला. ते सगळं खरं, पण आपली माव गणपती विसर्जनला डायरेक्ट होती. जास्त टाइम न करता आपण घेतलं गणपतीचं विसर्जन करून. झालं आता आपल्या घरच्या गणपती बाप्पाचं विसर्जन. आता आलो आपण कुठे मंडळात, कारण धिंगाणा तर घालायचं राहिलाय ना अजून. आता मंडळात कोणाचं काय तर कोणाचं काय, पण इकडे वेगळाच ताल. आता तुम्हाला दाखवतो आता मी कसा नाचतोय. असेच नाचत नाचत येडे चाळे करून आपण पोहोचलो विसर्जनाच्या ठिकाणी. आल्या आल्या इकडे लगेच आरती घेऊन टाकली. त्यात नितीन भाऊना डोल वाजायचं डायरेक्ट मानावं घेतलं होतं. हा आपलं टेंगे टेंगे सारखा धीर्या. आता आपल्या रावजाला डायरेक्ट गणपतीला दुधानं आंघोळ घातली. आरती झाली लगेच मूर्तीचं विसर्जन करायला घेतलं, कारण आपल्याला संध्याकाळचे वाजले होते डायरेक्ट 12 म्हणून टाइम न करता घेतलं विसर्जन करायला. मग आता काय झालं विसर्जन. हा विसर्जनाचा ब्लॉग आता इकडे जमलं तर जाता तेवढं फॉलो करा बा.